चला आता आपण एक्सरसाइज पाहूया. ए काय दिलं आहे, व्हॉट्स द सोल्युशन, उपाय काय आहे. हेलन इज इन 4th स्टँडर्ड इन अ स्कूल इन मुंबई. One day on her way home, she was hit by a moving vehicle. She fell down and became unconscious. Her leg was also badly injured. बघा आता काय दिलं आहे तुम्हाला इथे की मुंबईच्या एका शाळेत हेलन 4थीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा तिला धक्का लागला आणि ती पडली. तिची शुद्ध हरपली. ओके, म्हणजे ती बेशुद्ध झाली. पायाला जबरदस्त दुखापत झाली. तर आता अशा वेळेस तुम्ही काय, जर तुम्ही त्या प्रसंगाच्या वेळी समोर असाल तर तुम्ही काय कराल. ओके, असा प्रश्न दिला आहे. तर आन्सर काय असेल आपण पाहूया. वन शुड टेक इंजर्ड हेलन टू द नियरेस्ट हॉस्पिटल. ओके, जो कोण समोर असेल त्यांनी त्या मुलीला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे. ऑल्सो केअर शुड बी टेकन दॅट हर इंजर्ड लेग इज नॉट डिस्टर्ब. आणि अशी काळजी घेतली पाहिजे की ज्या पायाला तिला जखम झाली आहे त्याला धक्का लागू नये. जोपर्यंत तुम्ही दवाखान्यात तिला नेतायत तोपर्यंत तिच्या पायाला धक्का लागू नये अशी आपण काळजी घ्यावी. वन शुड ऑल्सो ट्राय टू ब्रिंग हर बॅक टू कॉन्शियसनेस बाय स्प्रिंकलिंग वॉटर ऑन हर फेस. आणि तुम्ही तिच्या चेहऱ्यावर पाणी स्प्रिंकल करून, पाणी चिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करा. तिच्याशी सतत बोला. ती शुद्धीमध्ये आली पाहिजे लवकरात लवकर, म्हणून चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करा. तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करा. ओके, तर हा उपाय आपण करू शकतो. ओके, आता नेक्स्ट काय दिलं आहे, यूज युअर ब्रेन. काय दिलं आहे, जरा डोके चालवा. पहिला प्रश्न आहे, फॉर व्हॉट पर्पज इज द एक्स्ट्रॅक्ट ऑफ वसाका लिव्स यूजफुल. काय दिलं आहे की अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो. तर आन्सर काय आहे आपल्याला माहिती आहे. ह्याचा आन्सर आपण आधीच पाहिला आहे. द एक्स्ट्रॅक्ट ऑफ वसाका लिव्स इज यूजफुल टू क्युअर कफ अँड कोल्ड. काय दिलं आहे की वसाकाची जी पानं आहे म्हणजेच अडुळसाची जी पानं आहेत ते कशासाठी आपण वापरतो, तर सर्दी खोकला झाला असेल तर ते बरं होण्यासाठी आपण त्याची पानं जी आहे ती वापरतो. ओके, त्यानंतर व्हॉट आर द सायन्स विच टेल यू दॅट समवन हॅज अ कोल्ड. काय दिलं आहे की सर्दीचे लक्षणे काय आहेत. ओके, तर काय आहेत लक्षणं, तर सायन्स ऑफ कोल्ड काय आहे, पहिलं आहे रनिंग नोज म्हणजे तुमचं नाक वाहतं. नंतर माइल्ड हेडेक, तुमचं हलकं डोकं दुखतं. डिफिकल्टी इन ब्रीदिंग, आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सिम्पटम्स लिहायचे असतील तर तुम्ही ते लिहू शकतात. ओके, नाव थर्ड, व्हॉट इज बाम यूज फॉर. ओके, काय दिलं आहे की बाम कशासाठी वापरला जातो. सिंपल आहे, आपण बाम केव्हा वापरतो, जेव्हा आपल्या शरीराचा एखादा भाग दुखत असतो त्यावेळेस आपण तिथे बाम लावतो. ओके, तर काय दिलं आहे, बाम इज यूज टू गिव्ह रिलीफ इन एनी काइंड ऑफ पेन. कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल तर आपण त्याच्यावर बाम लावतो. ओके, ना फोर्थ वन, व्हॉट टेल्स यू दॅट टेम्परेचर ऑफ समवन हू हॅड फिवर इज कमिंग डाऊन. काय दिलं आहे की ताप उतरल्याची खूण कोणती आहे. तर आता ताप उतरतो एखाद्या व्यक्तीचा, तर हे कशावरून तुम्हाला कळतं, तर आन्सर काय आहे पाहू. वेन टेम्परेचर ऑफ समवन हू हॅड फिवर इज कमिंग डाऊन ही स्टार्ट स्वेटिंग अँड फील्स बेटर. बघा, ज्या व्यक्तीचा ताप उतरतोय त्यावेळेस त्याला घाम येतो आणि त्याला बरं वाटायला लागतं. हिज बॉडी टेम्परेचर अपियर्स टू बी नॉर्मल, आणि त्याचं शरीराचं जे तापमान आहे ते नॉर्मलला येतं. ओके, नाव सी काय दिलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ओके, तुम्हाला 2 कॉलम दिले आहे, गेट क्युअर्ड क्विकली आणि डू नॉट गेट क्युअर्ड क्विकली, म्हणजे असे आजार जे लवकर बरे होतात आणि असे आजार जे लवकर बरे होत नाही. तर तुम्हाला काही ब्रॅकेट्समध्ये दिले आहेत आजार, आणि आता तुम्हाला ते क्लासिफाय करायचे की कोणते आजार लवकर बरे होतात आणि कोणते आजार लवकर बरे होत नाही. तर आपण आता पाहूया जे आजार लवकर बरे होतात. तर आहे पहिलं कोल्ड. कोल्ड म्हणजे सर्दी खोकला जर तुम्हाला झाला असेल तर तो लवकर घरच्या घरी उपाय करून तो बरा होऊ शकतो. नंतर आहे ब्रुझिंग. ब्रुझिंग म्हणजे काय, तर जखम. ओके, जर तुम्हाला जखम झाली असेल, लहान प्रमाणात असेल तर ती घरी बरी होऊ शकते. नंतर आहे स्टमक अपसेट, जर पोटाची काही गडबड झाली, ओके, काही अपचनाचा त्रास झाला आहे किंवा एक साधारण पोटदुखी असेल तर ते सुद्धा घरी बरं होऊ शकतं. नंतर आहे स्कॉच्ड फिंगर्स. स्कॉच्ड फिंगर्स म्हणजे समजा तुमच्या बोटांना काही चटका लागला आहे, ओके, आणि तो कमी प्रमाणात आहे तरीही ते घरी कोरफड लावून किंवा दुसरं काही औषधं लावून ते घरच्या घरी बरं होऊ शकतात. नंतर काय दिलं आहे की स्प्रेन अँकल म्हणजे जर तुमचा पाय मुरगळला असेल तो सुद्धा घरच्या घरी बरा होऊ शकतो. ओके, पण मुलांना एक लक्षात घ्या, जर हे जे
आजार दिले आहेत, कोल्ड, ब्रुझिंग, स्टमक अपसेट, स्कॉच्ड फिंगर्स, स्प्रेन अँकल. हे आजार घरच्या घरी बरे होण्यासारखे आहेत. पण जर हे जास्त प्रमाणात झालं आहे, ओके, किंवा हे कितीही उपाय करून लवकर घरी बरं होत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. ओके. नंतर आहे सेकंड कॉलम, डू नॉट गेट क्युअर्ड क्विकली, म्हणजे असे आजार जे लवकर बरे होत नाही. तर आन्सर आहे चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड. ओके. या आजारांसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जावंच लागतं. ओके. देन नेक्स्ट, नाव डी, आन्सर इन ब्रीफ. वाय डिड सखू गेट थ्रोट एक. बघा काय दिला आहे. आता डी प्रश्न काय दिला आहे तुम्हाला, की सखूचा घसा जो आहे तो का दुखू लागला. ओके. तर आन्सर काय आहे, सखू एट कोल्ड आईस्क्रीम दॅट इज वाय शी गॉट अ थ्रोट एक. काय दिलं आहे की सखूने थंड आईस्क्रीम खाल्ला आणि त्यामुळे तिचा घसा दुखू लागला. ओके. एक ACHE, एक म्हणजे दुखणे. ओके. नंतर सेकंड आहे, वेन ताई हॅड जॉइंडीज फॉर हाऊ लॉंग डिड द डॉक्टर ॲडवाईज हर टू टेक कम्प्लीट रेस्ट. काय दिलं आहे की कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी सांगितली. तर आन्सर त्याचं आहे, वेन ताई हॅड जॉइंडीज द डॉक्टर ॲडवाईज हर टू टेक कम्प्लीट रेस्ट फॉर 3 weeks. डॉक्टरांनी तिला 3 आठवडे आराम करायला सांगितलं आहे. ओके. थर्ड, व्हॉट इज द होम रेमेडी फॉर अ कोल्ड. बघा काय प्रश्न आहे की सर्दीवर घरगुती उपचार कोणता. तर आन्सर आपण पाहूया. आन्सर काय दिला आहे, द होम रेमेडी फॉर अ कोल्ड इज टेकिंग हॉट फॉर्मेंटेशन ऑन चेस्ट रिजन. काय दिलं आहे की छातीच्या भागावर आपण हिटिंग पॅडने, ओके, किंवा गरम पाण्याची पिशवी असते त्याच्याने आपण छाती शेकून घ्यायची आहे. ऑल्सो टेकिंग होम मेड काढास कॅन क्युअर कोल्ड अँड कफ अर्ली. जर आपण घरगुती काढा जो आहे तो घेतला त्यांनीसुद्धा आपली सर्दी कमी होऊ शकते. आणि इतरसुद्धा खूप उपाय आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात. ओके. आपण वाफ घेऊ शकतो, असे खूप उपाय आहे आणि आता ते सगळ्यांनाच माहीत आहे. तर आपण ते घरगुती उपाय करू शकतो आणि तुम्ही त्या आन्सरमध्ये लिहूही शकतात. ओके. ना नेक्स्ट, फोर्थ, शुड वन टेक मेडिसिन दॅट मस्ट बी स्वॉलोड विदाउट डॉक्टर्स ॲडवाईस. काय दिलं आहे पहा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे आपण घ्यावीत का. तर आन्सर पाहूया, वन मस्ट नेव्हर टेक मेडिसिन दॅट मस्ट बी स्वॉलोड विदाउट डॉक्टर्स ॲडवाईस. बघा जे औषध आपल्याला पोटातून घ्यायची असतात ते औषध आपण डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायचे नाही. ओके. बघा जर एखादी औषध आपल्या आईला चालत असेल तर तीच औषध आपल्यालाही चालणार असं नाही. ओके. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचा आजार वेगळा असतं, तर औषधंसुद्धा वेगळी असतात. म्हणून औषधं घ्यायची नाही, डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतंही औषध स्वतःहून मनाने घ्यायचं नाही. ओके. नाव नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट आहे, ताईज आईज हॅड बिकम येल्लो. ताईचे डोळे कसे झाले होते तर येल्लो. कशामुळे झाले होते येल्लो तर जॉइंडिसमुळे म्हणजेच कावीळ. नोविंग दॅट इट वॉज अ डॅश दॅट हॅड बिटन हिम श्रीपती वॉज व्हेरी फ्रायटन. बघा श्रीपती जो आहे तो कशामुळे घाबरला, कारण त्यांनी पाहिलं होतं की त्याला कोण चावलं होतं तर स्नेक. थर्ड, वन मस्ट वॉश अँड क्लीन अ वुंड बिफोर अप्लाइंग टिंचर ऑफ आयोडीन. काय दिले पहा, टिंचर आयोडीन लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जखमेवर काय केलं पाहिजे तर टिंचर आयोडीन लावण्यापूर्वी तुम्ही जी वुंड आहे, वुंड म्हणजे तुमची जखम जी आहे त्याला आधी स्वच्छ धुवायचं आहे, वॉश करायचं आहे आणि मग त्याला क्लीन करायचं आहे. ओके. आणि मगच टिंचर आयोडीन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, लावायचं आहे. ओके. तर ही होती आपली एक्सरसाइज जी तुम्ही वहीमध्ये लिहून काढणार आहात. ओके. आता आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1, राईट ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, डॉक्टर सजेस्ट होम रेमेडीज ऑन इलनेसेस. काय दिलं आहे की आपल्याला डॉक्टर आजारांवर घरगुती उपाय सांगतात, सुचवतात. तर हे चुकीचं वाक्य आहे. सो आन्सर आहे फॉल्स. आपल्याला डॉक्टर घरगुती उपाय सुचवत नाहीत. नंतर सेकंड आहे, इवन इफ वी आर नॉट वेल डायजेशन इज नॉट इफेक्टेड. काय दिलं आहे, जरी आपल्याला बरे नसले तरीसुद्धा आपल्या पचनसंस्थेवर कोणताच परिणाम होत नाही. तर हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला जर बरं नसेल तर आपल्या पचनसंस्थेवर पण काही प्रमाणात परिणाम होतो. ओके. देन थर्ड आहे, ताईज आईज हॅड बिकम रेड बिकॉज ऑफ जॉइंडीस. काय दिलं आहे, कावीळमुळे ताईचे डोळे लाल झाले होते. तर हे चुकीचं आहे. ताईचे डोळे काय झाले होते तर पिवळे झाले होते. तर हे वाक्यसुद्धा चुकीचं होतं, म्हणून आन्सर आहे फॉल्स. फोर्थ, मांत्रिक मेक्स द विक्टिम ऑफ स्नेक बाईट टू लाय ऑन नीम लिव्स. मांत्रिक काय करतो, ज्या व्यक्तीला साप चावला आहे त्याला नीमच्या पानांवर झोपवतो. तर हे वाक्य करेक्ट आहे. सो आन्सर इज ट्रू.
फिफ्थ, देर आर लिमिटेशन्स फॉर होम रेमेडीज. काय दिलं आहे की होम रेमेडीजना काही लिमिटेशन्स आहे. ओके, सगळ्याच गोष्टी घरी करू शकत नाही आपण. ओके, सगळ्याच आजार बरे होत नाही, त्यांना काहीतरी एक लिमिट असतं. ओके, सो हे वाक्य बरोबर आहे. सो आन्सर आहे ट्रू. सिक्स्थ वन आहे, द थ्रोट एक इज क्युअर्ड इन 2 days इफ गार्गलिंग विथ वॉर्म वॉटर इज डन. काय दिलं आहे, जर तुमचा घसा दुखत असेल तर 2 दिवसात तो बरा होऊ शकतो जर आपण कोमट पाण्याने गुळण्या केल्या तर हे वाक्य करेक्ट आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे. सो आन्सर इज ट्रू. क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन 1 sentences. फर्स्ट, हू सजेस्ट द होम रेमेडीज ऑन मायनर इलनेसेस. काय दिलं आहे, जर आपल्याला लहान आजार झाला असेल तर आपल्या घरी आपल्याला त्याच्यावरती घरगुती उपाय कोण सुचवतं. तर आन्सर काय आहे, द एल्डर अँड एक्सपिरियन्स पीपल ॲट होम सजेस्ट द होम रेमेडीज ऑन मायनर इलनेसेस. आपल्या घरी जे मोठे लोक आहेत, ओके, जे अनुभवी लोक आहेत, आपले आजी आजोबा, आपले आई बाबा, ज्यांना या गोष्टींचा अनुभव आहे, ते आपल्याला या छोट्या छोट्या आजारांवर ते आपल्याला घरगुती उपाय सांगतात. त्यानंतर सेकंड आहे, वेअर डू पेशंट गेट ट्रीटमेंट ॲट कन्सेशनल रेट. ओके, काय दिलं आहे की पेशंटला कन्सेशनल रेट म्हणजे कमी पैशामध्ये त्याला ट्रीटमेंट, त्याला उपचार कुठे करून घेता येतं. तर आन्सर आहे, पेशंट गेट ट्रीटमेंट ॲट कन्सेशनल रेट इन गव्हर्मेंट हॉस्पिटल. गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कमी पैशामध्ये त्यांचं ट्रीटमेंट होऊ शकतं. ओके, देन थर्ड आहे, हू रन्स हॉस्पिटल्स इन बिग सिटीज. काय दिलं आहे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, ते कसे चालतात. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ बिग सिटीज रन हॉस्पिटल्स दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमुळे हे जे मोठे मोठे दवाखाने आहे ते चालतात, जे आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट देत असतात. ओके, नाव थर्ड आन्सर इन ब्रीफ. व्हॉट आर सिम्टम्स ऑफ जॉइंडिस. जॉइंडिसचे काय सिम्टम आहेत, कावीळचे काय लक्षण आहेत. द पेशंट हॅज अ हाय टेम्परेचर. ओके, पेशंटला हाय टेम्परेचर असतं म्हणजे खूप ताप असतो. हिज आईज बिकम येलो, त्याचे डोळे पिवळे होतात. ही डज नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग, त्याला काहीच खावंसं वाटत नाही. दिस आर द सिम्टम्स ऑफ जॉइंडिस. हे जॉइंडिसचे सिम्टम्स आहेत, हे लक्षणे आहेत. देन सेकंड आहे, वेअर शूड अ पर्सन हू गेट अ स्नेक बाईट बी टेकन टू. वाय. ज्या व्यक्तीला साप चावला आहे त्याला कुठे नेलं पाहिजे. अ पर्सन हू गेट अ स्नेक बाईट बी टेकन टू द गव्हर्मेंट हॉस्पिटल बिकॉज देअर दे वूड हॅव अँटी स्नेक बाईट इंजेक्शन टू गिव्ह टू द पेशंट. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्याला ताबडतोब सरकारी दवाखान्यात नेलं पाहिजे, जिथे अँटी स्नेक बाईट इंजेक्शन असणार, जे आपण तिथे पेशंटला देऊ शकतो. ओके, त्याला मांत्रिकाकडे घेऊन जायचं नाही. थर्ड, व्हॉट शूड बी गिवन टू पेशंट हू इज वॉमिटिंग कंटिन्युअसली. ओके, जी व्यक्ती कंटिन्युअसली वॉमिट करते, सतत उलट्या करते, त्या व्यक्तीला आपण काय दिलं पाहिजे. वेन समवन इज वॉमिटिंग ॲज अ रिझल्ट ऑफ अ फीवर ऑर इंडायजेशन इट इज बेटर नॉट टू इन्सिस्ट ऑन हिम ऑर हर टू हॅव मील. बघा, जी व्यक्ती सतत उलटी करत आहे तापामुळे किंवा काही अपचन झालं आहे असेल, त्यामुळे जर ती व्यक्ती उलट्या करत असेल तर आपण तिला किंवा त्याला आपण जेवायला आपण त्यांना फोर्स नाही केलं पाहिजे. ॲट मोस्ट दे शुड बी गिवन अ कूल लेमन शरबत अँड समथिंग लाईट लाईक दही भात टू ईट द नेक्स्ट डे. तर अशा व्यक्तींना आपण लिंबूचे सरबत द्यायचं आहे आणि दही भात असं आपण त्यांना खायला देऊ शकतो. ओके, नेक्स्ट डे आपण असं त्यांना खायला देऊ शकतो. हलकं त्यांना जे हलकं आहे, खिचडी आहे मुगाची, असं हलकं जे आहे ते आपण त्यांना खायला देऊ शकतो. ओके, त्यांना जड काहीच खायला द्यायचं नाही, त्यांना फोर्सही करायचं नाही खायला. ओके, देन नेक्स्ट, व्हॉट इज सर्विस अवेलेबल फॉर रुरल पीपल फॉर मेडिकल ट्रीटमेंट. आता काय दिलं आहे, जे गावाकडची लोक आहेत, रुरल पीपल, ओके, तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट कुठून अवेलेबल होते. तर इन रुरल एरियाज देर इज गव्हर्मेंट हॉस्पिटल्स अँड प्रायमरी हेल्थ सेंटर्स. बघा, रुरल एरियाज म्हणजे गावाकडे तिथे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतात, सरकारी दवाखाने असतात, प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात. ओके, आणि तिथे पेशंट्सना ट्रीटमेंट दिली जाते. पेशंट्स कॅन गेट ट्रीटमेंट ॲट कन्सेशनल रेट्स देअर. तिथे पेशंट्सना कन्सेशनल रेट म्हणजे अगदी कमी पैशामध्ये त्यांची तिथे ट्रीटमेंट होते. फिफ्थ वन, व्हॉट इज हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस. काय दिलं आहे, हेल्थ सर्व्हिस किंवा मेडिकल सर्व्हिस म्हणजे काय. तर आन्सर आहे, अ सर्व्हिस दॅट टेक्स केअर ऑफ द हेल्थ ऑफ पीपल दॅट अँड प्रोव्हाइड्स ट्रीटमेंट फॉर दोज हू आर इल इज कॉल्ड अ हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस. जी सेवा लोकांच्या तब्येतीची काळजी घेते, त्यांच्या आजारांवर उपचार करते, अशा सेवेला, अशा सर्व्हिसला काय म्हणतात, तर हेल्थ सर्व्हिस किंवा मेडिकल सर्व्हिस. ओके, तर आपण हे एक्स्ट्रा क्वेश्चनसुद्धा पाहिले आहेत आणि तुम्ही हे सुद्धा वहीमध्ये लिहून काढणार आहात आणि लर्न करणार आहात.